Hello friends, you are welcome to my educational channel. Today, here in this video, we are going to learn about modal auxiliary verbs. I am Mr. Vishwanath Tambake sir. So, it is very useful for the students of State Board, Maharashtra State Board, CBSE, ICSE and competitive exams. This part of grammar is also very useful for the students from 5th standard to 12th standard. Now let me explain it in Marathi. Auxiliary verb म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे होय. Verbs that help to form tenses, modals and voices are called auxiliary. It means helping verbs. जी क्रियापदे काळ, मनस्थिती आणि प्रयोग व्यक्त करण्यासाठी वापरले जातात, अशा सर्व क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. For example, be, can, may, will, etc. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms of be, do and have. They are called primary auxiliary verbs. वाक्यात be, do आणि have ही नेहमीच वापरली जाणारी क्रियापदे सामान्यतः एखाद्या वाक्यात एकटीच वापरली जातात, तेव्हा त्यांना प्रायमरी ऑक्झिलरी असे म्हणतात. फॉर्म्स ऑफ टू बी, एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी आणि विल बी हे टू बीची रूपे आहेत. फॉर्म्स ऑफ डू, डू, डज, डिड हे टू डूची रूपे आहेत आणि फॉर्म्स ऑफ हॅव, हॅव, हॅज, हॅड हे टू हॅवची रूपे आहेत. आता या शब्दांचा वाक्यात उपयोग कसा होतो ते पाहूयात. ही इज अ टीचर. 2. नायरा विल बी अ विनर. 3. वी आर स्टुडंट्स. 4. दे वेअर व्हेरी हॅपी. अँड 5. आय एम अ डॉक्टर. यावरील सर्व 5 वाक्यामध्ये इज, विल, आर, वेअर आणि एम हे सर्व शब्द प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स म्हणून वापरण्यात आले आहेत. आता अशाच प्रकारच्या प्रायमरी ऑक्झिलरींचे आणखीन काही उदाहरणं पाहूयात. 1. शी इज अ स्टुडंट ऑफ 8th क्लास. 2. ही डज हिज वर्क वेल. 3. आय हॅव अ कोल्ड. 4. वी हॅव अ हॉलिडे टुमारो. 5. Aditi must wear clean clothes. 6. They could not leave him. 7th. We should show kindness to animals. 8. The lion was caged. 9. Vinita would talk politely. And 10th. He would no longer be a slave. या सर्व वरील 10 वाक्यांमध्ये इज, डज, हॅव, मस्ट, कुड, शुड, वॉज, शुड आणि वुड हे सर्व शब्द प्रायमरी ऑक्झिलरी म्हणून या वाक्यांमध्ये वापरण्यात आले आहेत. आता यानंतर या पुढचा भाग पाहूयात. देर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. दे अकंपनी मेन ॲक्शन वर्ब. दीज आर कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. आता याचा मराठीत अर्थ पाहू. जे क्रियापद वाक्यात मुख्य क्रियापदासोबत वापरले जाते अशा क्रियापदाला मॉडल ऑक्झिलरी असे म्हणतात. इंग्रजी विषयात कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माईट आणि मस्ट ही काही सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. मित्रांनो, आता ही मॉडल ऑक्झिलरीज वाक्यात कोणत्या कारणासाठी आणि कधी वापरले जातात याचा आपण उदाहरणासहित अभ्यास पाहू. आता आपण कॅनची माहिती मिळूयात. 1. यूज्ड फॉर सीकिंग ऑर गिव्हिंग परमिशन. एखादी परवानगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल 1. कॅन आय बॉरो युअर बुक. 2. यू कॅन टेक अ ब्रेक नाव. दुसरं एक्झाम्पल, इट इज यूज्ड फॉर इंडिकेटिंग ॲबिलिटी. एखाद्याची कुवत किंवा ऐपत दाखवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. एक्झाम्पल 1. कॅन यू लिफ्ट दिस बॉक्स. 2. आय कॅन हिअर अ डॉग बार्किंग. आता यापुढील प्रकार यूज्ड फॉर मेकिंग फॉर्मल रिक्वेस्ट्स. एखाद्याला विनंती करण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. एक्झाम्पल, कॅन यू पोस्ट दिस लेटर फॉर मी. 2. कॅन आय सी युअर प्राईस लिस्ट. यानंतरचा दुसरा प्रकार कुड. आता कुडचा वापर कसा केला जातो ते पाहूयात. 1. कुड इज यूज्ड इन सीकिंग परमिशन ऑर मेकिंग फॉर्मल रिक्वेस्ट. एखादी परवानगी घेण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी कुडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल 1. कुड आय टॉक टू युअर मॅनेजर. 2.
कुड आय इंटरप्ट यू फॉर अ मोमेंट. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कुड इज युज्ड फॉर इंडिकेटिंग प्रॉबॅबिलिटी. एखादी शक्यता दाखवण्यासाठी कुडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, दॅट कुड बी आराध्या कॉलिंग अगेन. आणि 2, दिस कुड बी द राईट आन्सर. यापुढील प्रकार आहे 3, कुड इज युज्ड फॉर मेकिंग सजेशन्स. एखादी सूचना देण्यासाठी कुडचा वापर केला जातो. उदाहरण 1, इफ यू डोंट वॉन्ट यू कुड रिटर्न इट टू मी. 2, यू कुड टेक अप दिस जॉब ॲज अ पार्ट टाईम. यानंतर पुढचा प्रकार शॅल. शॅल इज युज्ड इन प्रेडिक्शन्स अँड इंटेन्शन्स. एखादा हेतू किंवा एखादा भाकीत करण्यासाठी शालचा वापर केला जातो. एक्झाम्पल 1, वी शॅल बी इन अ कम्फर्टेबल पोझिशन बाय देन. 2, आय शॅल टॅकल दिस प्रॉब्लेम ऑन माय ओन. नंबर 2, शॅल इज युज्ड फॉर मेकिंग ऑफर्स अँड सिकिंग ॲडव्हाइस. एखादा सल्ला देण्यासाठी शालचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल 1, शॅल आय गिव्ह यू अ क्ल्यू. 2, शॅल आय गिव्ह अप स्टडीज. नेक्स्ट, शॅल इज युज्ड फॉर इंडिकेटिंग फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन. भविष्यातील अंदाज बांधण्यासाठी शालचा वापर केला जातो. एक्झाम्पल 1, आय शॅल फिनिश कुकिंग सून. 2, वी शॅल डिस्कस दिस मॅटर लॅटर. पुढील चौथा पॉईंट शुड. शुड इज युज्ड फॉर इंडिकेटिंग द आयडियल ऑर डिझायर्ड स्टेट ऑफ अफेअर्स. फॉर एक्झाम्पल 1, द एंट्री शुड बी फ्री. 2, one should control one's anger. Next, should is used for giving advice for making suggestions. For example, 1, you should do your homework regularly. 2, we should leave tomorrow, don't you think? Next, should is used to express duty or obligation. एखादं कर्तव्य पार पाडण्यासाठी शूडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल 1, you should obey your parents. 2, you should vote during elections. आता यापुढील मॉडल ऑक्झिलरीचा प्रकार आहे विल. विल इज युज्ड फॉर इंडिकेटिंग फ्युचर टाईम. भविष्यातला वेळ दर्शवण्यासाठी विलचा वापर केला जातो. एक्झाम्पल 1, वी विल नो द रिझल्ट्स टुमारो. 2, आय वोंट गो देअर एनी मोअर. नेक्स्ट, विल इज युज्ड इन इन्व्हिटेशन्स अँड रिक्वेस्ट्स. विलचा वापर इन्व्हिटेशन आणि रिक्वेस्टमध्ये केला जातो. एक्झाम्पल 1, वोंट यू कम इन. एक्झाम्पल 2, विल यू पास द साल्ट प्लीज. नेक्स्ट 3, विल इज युज्ड टू एक्सप्रेस डिटर्मिनेशन. एखादं ध्येय, एखादी निश्चितता दाखवण्यासाठी विलचा वापर केला जातो. आय विल गेट अ फर्स्ट क्लास इन दिस टाईम. 2, आय विल कम फर्स्ट टुमारो. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ब्स वुड. Would is used as the past tense of will. For example, I know that would be difficult. Past form of I know that will be difficult. Wouldचा वापर willचा past tense म्हणून वापर केला जातो. 2, would is used for indicating habitual actions. एखादी सवय दाखवण्यासाठी वूडचा वापर केला जातो. एक्झाम्पल, when I was a child, I would always get up at 5 in the morning. Next, seventh auxiliary verb is may. May is used for seeking for granting permission. एखादी परवानगी मिळवण्यासाठी मेचा वापर केला जातो. एक्झाम्पल 1, मे आय कम इन. 2, यू मे गो नाव. नेक्स्ट, मे इज युज्ड फॉर इंडिकेटिंग प्रॉबॅबिलिटी. एखादी शक्यता दाखवण्यासाठी मेचा वापर केला जातो. एक्झाम्पल 1, इफ आय आस्क हिम अगेन ही मे रिफ्यूज. Example 2, I may be away from home this Sunday. May is used for indicating general truth. For example, children may be restless at this particular age. And second example, some migratory birds may be found here during this season. Next modal auxiliary might. Might is used for indicating probability. For example, it is so quiet that one might hear a pin drop. Example 2, we might win this time around. Next, might is used for making suggestions. Example 1, you might want a bath after such a long journey. Example 2, let's go out. You might like a breath of fresh air. Next, might is used as a past tense of may.
Example, I was afraid that if I asked him again, he might refuse. यापुढचा मॉडल ऑक्झिलरी मस्ट इज युज्ड इन ऑब्लिगेशन्स अँड इन्व्हिटेशन्स. एखादे बंधन दाखविण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल 1, यू मस्ट सबमिट युअर प्रोजेक्ट बाय टुमारो. एक्झाम्पल 2, यू मस्ट कम डाऊन अँड हॅव डिनर विथ अस. नेक्स्ट, मस्ट इज युज्ड इन रूल्स अँड लॉज. एखादा नियम किंवा एखादे कायदे यासाठी मस्टचा वापर केला जातो. एक्झाम्पल 1, टू व्हीलर रायडर्स मस्ट वेअर हेल्मेट्स. 2, यू मस्ट कम टू स्कूल इन टाईम. नेक्स्ट, मस्ट इज युज्ड फॉर क्रिटिसिझम अँड डिसअप्रुव्हल. एक्झाम्पल 1, व्हाय मस्ट पीपल गिव्ह ब्राइब्स इन द फर्स्ट प्लेस. 2, मस्ट यू हॅव दॅट म्युझिक सो लाऊड. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी मॉडल ऑक्झिलरीचे सगळीच उदाहरणं, त्यांचे मराठीत अर्थ अगदी सोप्या पद्धतीत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.